बुलेटिनची सुरुवात करूया पुण्यातल्या बातमीनं। आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 6 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल रात्री उशिरा अटक केली। बुलढाण्याला पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना अटक केली आहे। यामध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि 2 नातूही असल्याची माहिती आहे। मिकी घरी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, कोणाकोणाला अटक करण्यात आली आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना ताब्यात घेतलं गेलंय? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर 5 सप्टेंबर रोजी पुण्यात आयुष खोमकर जो 19 वर्षीय तरुण होता, त्याच्या घराच्या पार्किंगमध्येच त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पुण्यातील गँगवॉर, पुण्यातील टोळी युद्ध हे समोर आलेलं होतं। अर्थातच आंदेकर जी टोळी आहे, आंदेकर गँग आहे, त्यांनी हा संपूर्ण प्लॅन रचलेला होता। जुना बदला या ठिकाणी घेण्यासाठी त्यांनी हा सगळा प्लॅन आखलेला होता, हे समोर आलेलं होतं। आणि त्यानंतर जर बघितलं तर काल रात्री उशिरा जे आंदेकर गँगचे प्रमुख आहेत, टोळी प्रमुख आहेत बंडू आंदेकर, अर्थात ते बुलढाण्याला पळून जात असताना त्यांना एका गाडीत त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। गुन्हे शाखेच्या रस्त्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील त्या ठिकाणी होती आणि आणखीन घरातलेच 2 सदस्य होते। हे संपूर्ण आंदेकर जे गँग आहे, टोळी आहे, त्यांनी हा सगळा प्लॅन आखलेला होता। अर्थातच याच्यामध्ये काही लोकांनी त्या आयुष खोमकरची रेखी केलेली होती। तो कुठं जातोय, कधी आपल्याला भेटू शकेल, कुठं आपण अशा पद्धतीने त्याच्यावर हल्ला करू शकतो, फायर करू शकतो, या संपूर्ण घटनेची प्लॅनिंग आंदेकर कुटुंबियांकडूनच करण्यात आलेली होती। आणि त्याच्यामध्ये प्रमुख जो आरोपी आहे तो अर्थातच बंडू आंदेकर जे आहेत तेच आहेत आणि त्यालाच काल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखे पथकाने अटक केलेली आहे। त्यांच्यासह इतर 6 जणांना आतापर्यंत जर आपण बघितलं तर अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये 2 शूटर देखील आहेत, ज्यांनी घटनास्थळी अर्थात नानापेठ परिसरात जाऊन भर चौकात गणपती, बरोबर आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे सहभागी होते त्या सगळ्यांना पोलिसांनी आता अटक केलेली आहे। अपेक्षा आहे की पुण्यातल्या टोळी युद्धावर देखील पोलीस लवकरात लवकर लगाम घालतील। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।